आणि आमच्या आत्या बोलून गेल्या पप्पाला की पाहू ना म्हणे तू किती हे करतो ते करतो तेव्हा पोरं रस्त्यावर भीक मागत म्हणे. टायमर लावून मी धावत गेलो, हिला उचललं आणि त्या टायमिंग वर सूर्य बरोबर पायाजवळ आला. निब्बाने मी बाहेर करून ह्या कोपऱ्यात. मला काही काही फोटो आठवत आहे. माझा कॉलेजचा युनिफॉर्म पाहत होती जर्सी हा, तो जीएसपी जेएसपी आमचा युनिफॉर्म शोधासाठी आली होती, त्या कलरचा युनिफॉर्मच नव्हता भेटत. हे पॅन्टालून्स मधला फोटो आहे त्याच्यात. पॅन्टालून्स मधला मी नावच आठवत होतो. आणि हा नाही आठवत आहे मला. खालचाच आहे अच्छा, निखिलच्या इथचा. हा सिंहगडचा फोटो आहे, माझा फेवरेट फोटो, मला खूप आवडला होता. हा जो इथे मागे जो फोटो लावलेला आहे ना तोच इथे आहे. नाही, हा वेगवेगळा माझा- हा म्हणजे थोडा हा दोन्ही माझा photo. फेवरेट फोटो आहे, सिंहगड मधला फोटो आहे. विचार करा तेव्हा माझ्याकडे कोणीच नव्हतं फोटो काढायसाठी. काय करू, तर एका दगड घेतला, दगडासमोर असा मोबाईल ठेवला आणि त्याच्यातून टायमर लावून मी धावत गेलो, हिला उचललं आणि त्या टायमिंग वर सूर्य बरोबर पायाजवळ आला. तसे फोटो काढले होते. म्हणजे तेव्हापासून माणूस आर्टिस्ट आहे. 2016चा ट्रेंड आहे ना, त्याच्यात टाकून नवीन फोटो. म्हणजे लोकांचे कसे फोटो होते ना, तुमचे कसे आपण रिपीट केली होती ती पोस्ट लग्नात. हो, एंगेजमेंट. एंगेजमेंट मध्ये हा फोटो मुंबईचा आहे. हा आठवलं बा. आठवलं. फोटो दाखवा. मुंबईचा फोटो दाखवते. हा मुंबईचा फोटो आहे. जेव्हा नाला सोपाऱ्याला होता मुंबईला तेव्हा मी गेली त्याला भेटायला पुण्यावरनं. हा नाला सोपाऱ्याला इंडस्ट्रीमध्ये काम करत होता. मला सोपारायला नव्हतं करत. नाला सोपाऱ्याला राहत होता हा. आणि मुंबईमध्ये इंडस्ट्रीज मध्ये काम करत होता तेव्हा. पण तेव्हा काय मी करत होता मम्मी मी तेव्हा? स्ट्रगलर होता तेव्हा तू. सकाळी 4 वाजता निघायचं, रात्री येत होता. मम्मीने माझ्या शेड्यूल ऐकला, बघितला होता तिथं. सांग. सकाळी 4 ला निघाला की रात्री 2 वाजता वापस येत होता. मठातली नुसतं वडापाव खाऊन गोरेगावला जाऊन येत होता तो. दिवस रात्र काही समजत नव्हतं तेव्हा. सकाळी 4 वाजता उठा लागत होतं, कारण की ट्रेन होती 5 वाजता आणि 6 वाजेपर्यंत मी पोहोचून जात होतो गोरेगाव. मग तिथून ऑटो पकडून फिल्म सिटीत जावं लागत होतं शूट साठी. डबा येत होता ना, तो इतका भयानक होता की मी ते भाजीलाही हात नव्हती लावत. पण ते कारण- कसे खात होते काय मी ते मित्रांनी. तर हा मरीन ड्राईव्हचा फोटो आहे. आणि drive. तेव्हा मी टक्कल केलं होतं, कारण की बहुतेक आई वारली होती. तेव्हा मग हिच्यासोबत फिरत होतो. म्हटलं काय रे तुला एम्बॅरेसिंग फील नाही होत का, टकल्यासोबत फिरून राहिली मरीन ड्राईव्हवर. नाही नव्हतं होत मला. काय म्हणे, आता तू हँडसमच आहे म्हणे, तू टकला असला तरी हँडसमच दिसतो म्हणे. मी म्हटलं मग पुढचा रूल हाच आहे की जेव्हा मी पुढे जाऊन जेनेटिक्स मध्ये तसेच आहे, टकला होणार आहे. नाही होणार आहे. हा, तर तेव्हा बोललो मी म्हटलं मी बियर्ड ठेवून म्हटलं मोठी मिशी ठेवून आणि टकला करून टाकन म्हटलं. हा पण म्हटलं लुक म्हटलं. हा नागपूरचा आहे पिक्चर पाहायला पिक्चर गेलो गेलो तेव्हा, बरोबर. आणि हे आपले एंगेजमेंट फोटो. हे तर आठवण राहीलच तुला. तू नाही सांगितलं तरी लोकांना माहित आहे म्हणलं. पण तरी हे पोस्ट नाही केले आपण एंगेजमेंटचे. हा, अजून पोस्ट नाही केले. अजून आपला एकही फोटो नाही आहे लग्नाचा की आपण तिथे कशी दिसत होतो आणि. पहा यांच्या लव्ह स्टोरीचा आता अल्बम आला, आता लग्नाचं कधी. आणि त्याच्यानंतर आमची एंगेजमेंट झाली आणि मग एंगेजमेंट नंतर लग्न झालं. आणि एंगेजमेंट मध्ये यांनी मला एक्सेस गिफ्ट केली होती, गाडी ही ते. आणि एक्सेस गिफ्ट केली कोणाला माहित होतं कोणालाच नाही. ते सांग मग. मला माहिती होतं. आणि तिला हे- माहित होतं. ती मॅनेजर आहे ना, त्याच्यामुळे ती हँडल करते सगळं, त्याच्यामुळे तिला माहित होतं. हा, तर काय झालं होतं सांग ना एंगेजमेंटच्या वेळेस. सगळ्यांना सरप्राईज. हो, सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांना खाली बोलावलं होतं, पण काय आहे काहीतरी आहे सरप्राईज असं म्हणत होते. सगळ्यांना शॉक बसला. सगळेजण आले खाली आणि त्यांना मोपेड दिसली ज्याच्यावर कपडा टाकलेला आहे. आता एंगेजमेंटला गेल्यावर एखादी मोपेड दिसली का बा, काय लोकांचा केस काय राहील की बा खाली मोपेड दिसली, सगळे आले आणि पाहून राहिले, अरे कोणाला गिफ्ट दिली, गाडी कोणाची आली, असं तसं. कोणाला गिफ्ट दिली म्हणजे शशांकनं दिली की हिच्या वडिलांना दिली असा होता प्रश्न. हा, पण मग मी खाली बोलवलं आणि आमच्या लग्नाचं गाणं आहे क्लब नाही पब नाही, तेच शेगावला जाऊ. तर त्या गाण्यात रिव्हील केलेलं आहे आम्ही की मी हिला उभं ठेवलं, डोळेबंदाल पट्टी बांधून ठेवली होती, तिथून खाली आणलं आणि हिच्या घरचे सगळे बोलले, सगळे विचार करून आले कोणाची गाडी आहे, कशी गाडी आहे, कोणा दिली, कोणाला दिली. कारण की सहसा पोरीवाले पोरांना देतात एंगेजमेंटला. म्हटलं आपण कुछ अलग करते. तर मी घेऊन गेलो, हिच्या डोळ्याची पट्टी काढली, हिच्या हातात चाबी दिली आणि गपकन पडदा सरकवला. आणि हिच्या घरचे सगळे शॉक, माझ्या घरचे सगळे शॉक, कारण की माझ्या घरी माहित नाही, हिच्याही घरी माहित नाही की गाडी आली कुठून, पैसा आला कुठून. लग्नात आलेले सगळे शॉक होते साक्षगंधात. सगळ्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आणि म्हणजे मला दुसरी अंगठी दिली होती, एका अंगठीसोबत 2 अंगठ्या एंगेजमेंट मध्ये. म्हणजे आधी दिल्या की नाही माहित नाही, पण एका दिवशीच 2 अंगठ्या दिल्या त्याच्या. आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी, मम्मीच्या पप्पाच्या, तिथे जे पाहुणे आले होते, दीदी गिदी, माझे मित्र शॉक, माझ्या मित्राला माहित नाही कुठून आले बाबा, मित्रही शॉक. एक फोटो व्हिडिओ त्यांना एक क्लिप टाकलेली आहे माझ्या मम्मी पप्पाची, हिच्या मम्मी पप्पाची.
त्याच्यात सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असं क्लिअर दिसत आहे. खास आहे बा माझा मुलगा. हा. आणि सासऱ्याच्या नजरेत मी जवळची इज्जत पाहिली होती काय मेरा जमाई. आणि त्याच्यानंतर आमचं लग्न झालं आणि मी पडून गेलो. क्या बोला तूने? लग्न झालं आणि मी पडून गेलो. मैं कब हो गया ये? पळून गेलो लग्न करून पळून नव्हतं गेलो मॅटे ते लोक अरे, काही पकडून ठेवते. सगळ्यांच्या साक्षीने आम्ही लग्न केलं आणि नंतर मग पडून गेलो असं माझं मनाचं होतं. पळून काल गेलो. पडून गेलो म्हणजे आम्ही आमची लाईफ जगाला असं मोकळं झालो. नवीन गाडी आली होती ना, म्हणजे तू घेतली त्याच्यावर गेलो फिरायला म्हणा. इथून आम्ही फोटोशूटला गेलो त्याच गाडीवर. याच्या लग्नाचा खर्च सगळा त्यानेच हँडल केला. म्हणजे खर्च त्यानेच हँडल केला आणि ते मॅनेजर होती ना तिने हँडल केला. तिने खर्च हँडल नाही केला तिनं लग्न हँडल मॅनेजमेंट केलं सगळं लग्नाचं. मॅनेजरनं मॅनेजमेंटचं काम केलं लग्नात सगळं की कपडे कुठून येईन सामान कुठून येईन पैसे कुठून येईन. असं आहे त्याच्यावर सगळं सोडलं होतं. हा. मी सुरुवातीपासून मॅनेजरच काम केलं आहे. आणि कसं आहे माहितीये का मी तिचे नखरे पुरवत होतो. हिचं काहीच लॉजिक नव्हतं तिचं नखरे पुरवण्यात. मी हे मला नखरे सांगे काय काय पाहिजे काय काय नाही मी हिला सांगू आणि मग आम्ही दोघं मिळून हिचे नखरे पुरवत होतो. रिसेप्शन पाहिजे त्याच्यात हे डिश पाहिजे हे मला सांगे मी तिला सांगू. तर मला एक गोष्ट समजते की कधी मी पाहिलेल्या खूप गोष्टीत की एक पोरगी दुसऱ्या पोरीचं सुख पाहू नाही शकत. तर मला हे खूप असं हिच्या बाबतीत वाटते की हिला असं नाही होत काय मी खाली करू मॅडमचं काम मी तुमची मॅनेजर आहे किंवा मी तुमची मॅनेजर आहे मी का तुमच्या बायकोची मॅनेजर आहे काय मी तुमच्या बायकोचं काम काय करू. तर ते असं मी कधीच नाही पाहिलं काय हिच्याकडून रिप्लाय आला असं की मी खाली करू मॅडमचं काम. अपने को आज्ञा मिल गई है अभी वो हनुमान जी की तरह पूरा करने का है तो करने का है. ती तिघांचंही हँडल करते. ते अकाउंट हँडल करते. हँडल करते. आमचे ड्रामे बी तेच हँडल करते तिघांचे. लोक विचारत असतील आता की का बा मी माझा खर्च केला. जे आम्ही शशांकचं लग्न करू शकणार असं वाटत नव्हतं. रिझन काय होतं मी सांगतो तुम्हाला आता. एका वर्षात एवढी कमाई केली. हा. एका वर्षात. पण आता मी मेन रिझन सांगतो की कसं होतं की माझी फॅमिली प्रॉब्लेम्स चालू होते. हे बिल्डिंग बांधणं चालू होतं आमचं पूर्ण प्लॉट होता. ते बिल्डिंग बांधणं चालू होतं आणि ते कन्स्ट्रक्शन मध्ये होती तर त्याचा तर पैसा येणार नव्हता आणि पप्पाला सगळा पैसा आणणं होतं का तर त्याच्यात मदत आमच्या आत्या लोकांनी प्रॉपर्ट्या गायब केल्या आम्हाला न सांगता हडपल्या. आमच्याकडे प्रॉपर्टी काहीच नव्हती. मग दुसरी गोष्ट की दिदीचं लग्न होतं आणि आमच्या आत्या बोलून गेल्या पप्पाला की पाहू ना म्हणे तू किती हे करतो ते करतो तेव्हा पोरं रस्त्यावर भीक मागन म्हणे. तर ते माझ्या कानावर आलं आणि मग माझ्या हर्ट झाला मेल इगो. तर इगो माणसांना जर आणायचा आहे ना तर बरोबर जागी आणला ना तो लय स्ट्रॉंग काम आणि चांगलं काम होऊ शकते आयुष्यात. तर मग तो आला माझ्या आडवा इगो की भीक मागा पोरं डॉक्टरचे. तर डॉक्टर होते पण वेटरनरी होते. तर जेवढी केवढी सेव्हिंग्स होती हे होतं ते होतं ते सगळं दिदीच्या लग्नात लावलं. आणि पुढचं मग माझ्या एज्युकेशन होतं त्याच्यासाठी लोन घेतलं होतं. तर माझ्या एज्युकेशनसाठी लोन होतं 2 लाख. घर कसं चालवायचं घरचे खर्च एज्युकेशनचा खर्च खाण्यापिण्याचा खर्च पेट्रोलचा खर्च या सगळ्यातच आमचे सगळे सेव्हिंग्स गायब झाले होते. मी जेव्हा लग्नाच्या टाइमला विचारलं पप्पाला तर पप्पा बोलले की मी सगळं व्याज देण्यात हे करण्यात ते करण्यात सगळं माझ्या अकाउंटला म्हणे आता फक्त 17,000 रुपये आहे म्हणे त्याच्यात आता लग्न कसं करायचं तू सांग म्हणे. मी असं म्हणत होतो की मेरे साथ प्रँक चल रहा है क्या ये ऐसा कैसा हो गया. तर मग एवढ्या नादात मम्मीचं मंगळसूत्र किंवा अजून काही सोनं गिनं होतं ना ते सगळं घाण झालं होतं खरं. त्याचे पण हे भरायला लागत होते. मी जॉब करायला लागलो होतो माझ्या जॉबही होता 17,000 रुपये ना पण मी खोटं बोललो होतो सासरी की 25,000 रुपये महिना आहे म्हणून. तिच्या घरच्याला वाटलं पाहिजे की काहीतरी कमवतो म्हणून. आमचे वडील आले होते आणि त्यांनी विचारलं तुमच्याजवळ काय आहे म्हणून काय प्रॉपर्टी आहे शेती आहे का काय आहे म्हणून. आम्ही म्हटलं आमच्याजवळ काहीच नाही. शशांकच बोलला म्हणा आम्हाला. मी पप्पा आले घरी आणि मला विचारलं की म्हणे तुमच्या इथं काय म्हणे प्रॉपर्टी वगैरे कसं काय म्हणे. मी म्हटलं हा वरचा फ्लॅट आहे म्हटलं तो अजूनही नावावर नाही झालाय ना खालचा फ्लॅट आहे म्हटलं तोही अजून नावावर नाही झालाय. तर खालचा पप्पाच्या नावाने आहे म्हटलं वरचा मम्मीच्या नावाने आहे म्हटलं माझ्या नावानं काहीच प्रॉपर्टी नाही आहे म्हटलं. पण मी एवढी गॅरंटी घेतो म्हटलं की तुमच्या पुरीला कशाचीच कमी पडणार ना. मैं यहाँ हूँ देख तो जरा. बरोबर. तर तिच्या पप्पाला पटलं होतं की किती स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे. पण मी इतकी ताकद ठेवतो की तुमच्या पुरीला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू देणार नाही. मग लग्नाचा टाइम आला तर मग हिला मी बोललो काव्याला की हे घरी असं असं झालं आणि मला काही समजून देण्याला आता 1 महिन्यानं एंगेजमेंट आहे त्याच्या दुसऱ्या महिन्यानं लग्न आहे आपल्याजवळ फक्त अकाउंटमध्ये 50,000 रुपये काय करायचं. मग नंतर आम्ही दोघांना बसून जे प्लॅनिंग केली आणि आराधनाच्या डीलमध्ये पियुषने खूप मदत केली. मग गाडी घ्यायची होती हिच्यासाठी तर मग गाडी कुठून आणायची मग आम्ही नागपूरला गेलो सगळ्यासोबत मीटिंग्स केल्या अमरावतीला केल्या हे केल्या ते केल्या. त्याच्यानंतर आम्ही लांबत नाही पण लग्नाचा खर्च आणि रिसेप्शनचा खर्च पकडून मिनिमम 12 लाख खर्च आला होता आम्हाला. म्हणजे विचार करा आमच्या खिशात तेव्हा 50,000 रुपये होते आणि आम्ही 2 महिन्यात 12 लाख रुपये आणून लग्नात खर्च केले.
हिचं डोकं आहे म्हटलं माझ्या त्याच्यात. सरांचं आहे काय पण एवढं आहे की मी साथ दिला. खूप वाटाय त्याच्यात की बा तेव्हा म्हणजे सगळं एवढं सांभाळणं हे करणं, कारण की तो तर होताच टेन्शन मध्ये पैशासाठी समजा याच्यासाठी. पण तुम्ही लोक दोघांनी मिळून केलं म्हणून झालं ना. जर तुझ्या फॅमिलीनं मला सपोर्ट नाही केला असतं तर मी करू शकली असते का? म्हणजे त्यांनी दिलं माझ्या हातात, म्हणजे असं नाही करत ना कोणी. आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे, सरळ आहे, काही मागत नाही. म्हणून त्याच्या ह्याच्यात असं युनिव्हर्सनी काम केलं की मला हे करायचं आहे, ते पूर्ण त्याला भेटत गेलं की हे पाहिजे ते पाहिजे. तरी बा मला लग्न करायचं आहे या मुलीसोबत, किरण सोबत. खोटं बोलून समोर नाही गेला, जाऊ शकला असता, सांगू शकला असता पूर्ण बिल्डिंग माझी आहे, की फ्लॅट आहे 2 आमच्या नावावर आहे, ते माझे नाही आहे, माझ्या आई वडिलांचे आहे. त्यानं काहीच स्वतःच्या याच्यावर नाही केलं. आणि मग ते जे बाकीचं भेटत गेलं ना, ते त्याच्या कर्माने त्याला भेटत गेलं, की त्याला जे पाहिजे ते त्याला त्या वेळेवर बरोबर भेटत गेलं. ते तो हा व्यक्ती आहे. तर अजून खूप काही आहे ते सांगू आम्ही, पण नंतर जसं मग मी मान्य करतो की ठीक आहे, मी हिच्यासाठी खर्च केला, हे केलं ते केलं ते केलं. पण मी एक माझ्या काय मी ते माझ्या भ्रम आहे तो किंवा काय माझ्या दुश्मन जरी असेल ना, तरी तो माझ्याजवळ जर आला की त्याला कोणती तरी गोष्ट पाहिजे म्हणून, तर माझ्या असं असते की किती वाईट केलं असेल तू माझ्यासोबत, तरी माझ्या असं असते की हा बाई घे, माझ्या खिशात आहे ना, तू ठेव, पण तू खुश राह. तर माझ्या कर्म खूप कामी येते. आता मी जसं बोललो की तिथे आधीपासून मी तुला देत होतो, जे गोष्ट पाहिजे ते देत होतो, हे करतो ते करतो, पण मला कधीच कमी नव्हती पडत. म्हणजे जसं मी म्हटलं की नंतर मी हेअर कटने गेला 1 महिना, पण तसं नसते. मी जर इले 1 रुपये देत होतो ना, तर घुमून फिरून युनिव्हर्स मधून कुठून तरी माझ्यावर 5 रुपये येत होते. मग मी अजून 4 रुपये खर्च करत तुम्ही लोक म्हणता ना की बा लिजंड का म्हणतं म्हणून स्वतःच्या मुलाला, त्याला कारण आहे कारण की माझ्या दोन्ही मुलांना, मुलगी आणि मुलांना दोघांनी स्वतः इतकं स्ट्रगल केलेलं आहे. त्यांनी असे दिवस पाहिले की स्वतःचा खर्च स्वतः त्यांनी काढलाय कॉलेजचा. म्हणूनच मी म्हणतो ते म्हणजे आम्ही त्याला द्यायला पाहिजे, तर तो आम्हाला देत आहे, म्हणून मी त्याला लिजंड म्हणतो. त्यानंच माझं नावही सुद्धा पूर्ण वर्ल्ड मध्ये फेमस केलं. आणि पहिले लग्न झाल्या मम्मी पप्पासाठी सोनं केलं होतं. दुसरी गोष्ट की मी आता बोलत होतो की लोकांना असं वाटतं की हा एवढा लोकांचा एक गैरसमज आहे, काही मेसेज असे येतात की हे तर खूप घरचा श्रीमंत घराचा आहे म्हणून. श्रीमंत घराचा नाही, त्यांनी स्वतः कमाई केलेली आहे, आमच्याजवळ काही नव्हतं. संस्कार उन्हीं के है इसलिए मैं आगे जा पा रहा हूँ. हा, तर विषय हा आहे की तिला मी जितकं दिलं, मी जेव्हा सांगतो की 12 लाख खर्च झाले, हे झाले ते झाले, जे 12 लाख खर्च झाले होते, ती आल्यापासून एका वर्षात 12 लाखच्या दुप्पट कमवले होते आम्ही. तर तिचा पण तेवढाच हात असते. म्हणून असं नाही आहे की मी पण बायकोवर हे करतो ते करतो हे करतो, ते बोलून नाही दाखवत, करून नाही दाखवत, पण ते जेव्हा सोबत असते ना, मेरा वो मल्टिप्लाय होते रहता. म्हणजे मी तो कोड वाचला होता ना की बायकोला तुम्ही जर टेन्शन द्या तर ते मल्टिप्लाय करते, ते अजून टेन्शन देते. पण तुम्ही जर बायकोवर प्रेम करा तर ते मल्टिप्लाय करते, बायको अजून प्रेमला मल्टिप्लाय करते. आता जसं मी 12 लाख इन्व्हेस्ट केले होते, ते डायरेक्ट मल्टिप्लाय झाले दुगणे एका वर्षात. तर हे फार महत्वाचं आहे की ते म्हणते ना की फायनान्सेस घरच्या बाईजवळच असले पाहिजे म्हणते. त्याचं रिझन हे आहे की बाईला माहिती आहे की कुठं केवढा पैसा दिला पाहिजे, कुठं केवढा पैसा गेला पाहिजे, हे फार महत्वाचं असते. हा गुण, कोणता गुण पाहिला तरी चालते, पण हा गुण असला पाहिजे. म्हणून मग असतं ना लोक काय बायकोचं एवढं करतं बे, बायकोचा बैला आहे, नसा आहे, पण लग्नाच्या आधीपासूनही मी मम्मीसाठी पण ते करत होतो. आणि माझा तो व्हिडिओ जे मी मम्मीसाठी ऍक्च्युअल मध्ये करतो, तो जेनेलिया डिसूजन शेअर केला होता की पोरानं असं असलं पाहिजे. तर असं नाही आहे की मी बायकोसाठी ग्रीन फ्लॅग नवरा आहे म्हणून. मी ग्रीन फ्लॅग पोरगा बी होतो, त्याच्यानंतर मी ग्रीन फ्लॅग नवरा बनू शकलो. तर पहिले ग्रीन फ्लॅग पोरगा बना, नंतर हसबंड बनू शकाल. एवढंच माझं म्हणणं आहे. असं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. तुला की बोलायचं आहे? कॉलेज टाइमला आपल्याकडे आता ही सपोर्ट करते त्याला, म्हणून तर म्हणजे त्याच्याला जसं आता त्याचं युट्यूब सुरू आहे तसं हिनं पण सुरू केलं नवीन, त्याच्यामुळे त्याला आणखी सपोर्ट झाला दोघांचं मिळून. मी नाही सुरू केलं, यांनी सुरू केलं. ऍक्च्युअल मध्ये पैसे ते येऊन आले ना. ऍक्शन त्याने घेतली, सगळं तोच करते, मी फक्त मॉडेलिंगचं काम करते बस. नाही, पण मॅनिफेस्टेशन माझं खूप स्ट्रॉंग आहे. मी मॅनिफेस्टेशन नाही समजत, मला मी कॅल्क्युलेशन म्हणतो त्याला की मी जर म्हटलं की तू असं 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 करशील तर एवढ्या एवढ्या दिवसात असं असं होईल, तसं ते झालं काय? हो. ते तिकडे सांग ना मग. झालं. मी हिला एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन सांगितले होते की एवढ्या एवढ्या महिन्यात असं असं करशील तर असं असं होईल. आणि तेवढ्या महिन्यात तिला पैसे येणं सुरू झाले, तिच्या चॅनलवर व्ह्यूज येणं सुरू झाले, तेवढ्या महिन्यातच मॉनिटाईजही झालं. रिलेशनशिप मध्ये होतो तेव्हा की पैसे नव्हते, कॉलेज टाइमला असणारा कोणते पैसे राहणार आहे तेव्हा जमा करत होतो आम्ही महिन्याचे पैसे, आणि जेव्हा भेटलो तेव्हा खर्च करत होतो. म्हणजे ड्रीम्स पाहण्याची ताकद असली पाहिजे आणि मुलामध्ये ते ड्रीम पूर्ण पूर्ण करायची. करण्याची हा. हिंमत असली पाहिजे. आणि जेव्हा मग जॉब लागला होता मला JSPM ला आणि एकदा पुण्याला, तिथे तेव्हा मी अकाउंटमध्ये पैसे जमा केले होते थोडेफार. मग त्यातून मी अशी थोडेफारच खर्च करत होती, जास्त नाही, कारण मला MPSCचे क्लासेस करायचे होते हा, तिनं स्वतःच्या पैशाने MPSCचे क्लासेस केले होते पुण्याला पुण्याला जाऊन. म्हणून स्वतः कमवून. आणि महत्वाचं म्हणजे आणि पण त्याच्यात अर्धेच पैसे झाले होते जमा, कारण बाकीचे अर्धे पैसे मग शेवटी मला पप्पालाच मागायला लागले थोडेफार. आणि एक आहे ना नियत माहिती पडत असते माणसाची. तर जेव्हा ही कमवायला लागली होती ना, तेव्हा मला एक सवय आहे, माझं एक असते की मी स्वतःहून काहीच नाही मागत, किंवा समोरच्याने म्हटलं देऊ काय, तर माझं असं असते की नाही पाहिजे. ते मला कहू नाही, कसं आहे काय मी, ती लहानपणापासून असंच आहे, दिदीच आहे माझे, तर आमचं असं असते. पण तरीही ती मला माझा पगार झाला, आपण हे खाऊ, आपण इथं जाऊ, आपण ते करू, तुला काही घेऊन पाहिजे का, तुला हे पाहिजे का, तुला ते पाहिजे का. तर ते जेव्हा मला स्पॉइल करत होती ना तिच्या पैशाला, तिच्या जॉबवर, तेव्हा मी मनात ठरवलं होतं की यार जब मेरे पास पैसे आएंगे तब मैं बताऊंगा की अय्याशी क्या होती है. तुला आठवते नागपूरला फर्स्ट टाइम तुला मी काय घेऊन दिलं होतं बर्डीवरनं? तू टी नका शर्ट घे, खूप महाग आहे, खूप महाग आहे. म्हटलं नाही, घे तरी घे. नाही, टी शर्ट नाही, मग जबरदस्ती घायला लावलं, तू नाही म्हणे मला.
मला नाही आठवत आहे. जॉकीची चड्ड्या. हा माझा आधीपासून खूप क्रेज होता माहिती आहे का. मला आहे ना वरचे कपडे ब्रँडेड नसले तर चालते, पण माझ्या आधीपासून हे होतं की अंदर की चड्डी कम्फर्टेबल व्हायची आहे. तर मला खूप वाटत होतं की यार मी एक दिवस महागडी चड्डी घालायची, आणि सगळ्यात महागडी चड्डी तेव्हा जॉकीची होती. मजाकमध्ये म्हटलं होतं की यार मेरे को गेले किंवा चल म्हटलं पागल वगैरे झाली काय, तर म्हणे चल. मग तेव्हा म्हणजे 60 रुपये 2 चड्ड्या येत होत्या, आणि तेव्हा जॉकीची चड्डी 250 रुपयाची होती. म्हटलं 250 रुपये चड्डी कोण घालान. म्हणजे नाही नाही घे 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 घे. मला असं वाटलं होतं की यार किती औसम है यार. किती cute तेव्हा आहे. जबरदस्ती घ्यायला लावला होता. हा. मुद्दाम म्हटलं घे. कारण की माझं कसं होतं, मी कोरिओग्राफर होतो आणि माझं सगळ्यात जास्त काम होतं बॉडीचंच वर्कआउट, म्हणजे झुंबा गिंबा करणे, झुंबा शिकवणे. कारण की मी क्लासेस घेऊन पैसे कमवत होतो, कोरिओग्राफी करत होतो आणि डान्स क्लासेस घेऊन पैसे कमवत होतो. एक सर होते अरमान सर म्हणून, त्यांच्याकडे गेलो होतो आणि म्हटलं होतं की मला तुमच्याकडे मी फीज नाही देऊ शकत, पण तुमच्याकडे मला ठेवा आणि मी तुमच्याकडून स्टुडंट्सला शिकवेल, तर त्याच्यातले थोडेफार मला द्या. तेव्हा मला खूप प्रॉब्लेम व्हायचा, कारण की इनरवेअर ते सडले सुडले राहायचे आणि एकदम ते वर्कआउट वगैरे हे ते थिएटर वगैरे करत होतो, तर प्रॉब्लेम व्हायचा. तर तेव्हा मी नेहमी सांगत होतो यार रन प्रॉब्लेम होते, असं होते तसं होते. तर तिनं घ्यायला लावल्या. नाहीच म्हणे दुकानातून 2 वेळा वापस आणले. अंदर गेलो रेट पाहिले वापस आलो, अंदर गेलो रेट पाहिले वापस आलो. थँक्यू. मला आवडलं हे गिफ्ट. आवडलं ना. कोणाला कोणाचं गिफ्ट आवडलं? मला पण माझं गिफ्ट खूप आवडलं, कारण की आम्हाला खूप गरज होती त्याची, कारण की आम्हाला दिवसभर टाइमच भेटत नाही ते बघायचा. तेवढा तरी क्वालिटी टाइम स्पेंड करू. त्या टीव्हीच पाहत राहते. हा, गिफ्ट कोणाचं जास्त आवडलं तुला? तुझं. मला पण. नाही, पण मला त्याची किंमत खूप जास्त आहे त्या गिफ्टची, कारण की माझ्या बायकोच्या युट्यूब चॅनल पासून येणाऱ्या पैशापासून बायकोनं काहीतरी पहिल्यांदा घेतलेला आहे, आणि जेव्हा EMI अंगावर येते ना तर माणूस अजून चांगला काम करते. म्हणून मी ती आयडिया दिली की तूच मला गिफ्ट कर. बाकी ते EMI काव्याच्या क्रेडिट कार्ड मधून कटणार आहे, तर ते तुम्ही दोघी पाच बसा आपलं. हा, माझ्या काही संबंध नाही, मॅडम कार फेरा आहे. माझ्या लाईफ मधलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे म्हटलं हे. तू आणलं कुठून हे प्रिंट करून? इंस्टाग्रामवर blaze_score फोटोबुक म्हणून एक पेज आहे, त्याच्यावरून मी बघितलं होतं, त्यांचे काम खूप आवडलं मला, आणि म्हणून मग मी तिथे कॉन्टॅक्ट करून ते बोलवलं होतं. तुम्हाला जर बोलवायचं असेल तर त्यांचा नंबर वगैरे देऊन देतो मी डिस्क्रिप्शन मध्ये पण आणि व्हिडिओत पण. शेवटचं राहिलं आपलं, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या पार्टनरला तर पाठवाच, पण आई वडिलांचा पण तेवढाच सपोर्ट इम्पॉर्टंट असतो. आई वडिलांना पण पाठवा आणि त्यांना पण सपोर्ट करा. धन्यवाद. चलो.